श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ। अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज अक्कलकोट निवासी सद्गुरु श्री स्वामी समर्थ महाराज की जय। कशा आहात सर्व स्वामी भक्तांनो? तुम्ही सदैव आनंदी रहा हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना। तुमच्या सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करो आणि आजचा दिवस तुमचा आनंदात जाओ हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना। प्रथम तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये। मित्र आणि मैत्रिणींनो, श्री स्वामी समर्थांची ज्यावेळेस भक्ती करायला सुरुवात करता त्यावेळेस घरामध्ये अडचणी, दुःख, सतत भांडणं असं का होत असतं? तुम्ही असो किंवा मी असो, सर्वांच्या मनामध्ये प्रश्न असाच निर्माण होत असतो की ज्या वेळेस आपण घरामध्ये भक्ती करायला सुरुवात करतो आणि ज्या वेळेस आपण भक्ती करून काही दिवस गेले की घरामध्ये वादावाद व्हायला सुरुवात होत असते, घरामध्ये संकट यायला सुरुवात होत असतात, एक झालं की दुसरं तयारीतच असतं। अशा पद्धतीने घरामध्ये सतत अडचणी येऊ लागतात। तर हे कशामुळे होतं? सर्वांच्याच मनामध्ये प्रश्न निर्माण होतो। कधी कधी माझ्या मनामध्ये देखील असा प्रश्न निर्माण झाला होता की याआधी आपण कोणत्याही प्रकारची देवाची भक्ती करत नव्हतो, तरी देखील आपल्या घरामध्ये किंवा आपल्या मनामध्ये कोणत्याही प्रकारच्या अडचणी, संकटे येत नव्हती किंवा मनामध्ये असा देखील कधी विचार देखील येत नव्हता की भक्तीला सुरुवात केल्यानंतर अशी अडचणी, संकटे येत असतात म्हणून। तर आपण कधी कधी पाहत असतो की एखादं घर असं असतं की ते कोणत्याही प्रकारची भक्ती करत नाही, तर त्याबरोबरच ते घरामध्ये मांसाहार देखील सतत करत असतात। मांसाहार करत असताना ते कधीही कोणताही वार पाळत देखील नाहीत, कधी ते सोमवार पाळत नाहीत किंवा गुरुवार देखील पाळत नाहीत, एकादश देखील कधीही, संकष्टी चतुर्थी देखील कधीही पाळत नाहीत। कधी कधी तर अशी काही लोक असतात की त्यांना कोणताही वार हा सारखाच असतो, ते कोणत्याही वारी घरामध्ये मांसाहार करत असतात। तरी देखील अशा घरांमध्ये खूप पैसा पाणी भरपूर असतो, त्याबरोबरच त्या घरामध्ये हे कधीही आपल्यासारखी संकटे येत नाहीत। म्हणजे आपल्या घरी सतत वादावाद, घरामध्ये सतत संकटे येत असतात, अडचणी येत असतात, दुःख येत असतात। मित्र आणि मैत्रिणींनो, तुम्ही सर्वांनी पाहिलं असेल की आपण ज्या वेळेस भक्तीमध्ये सुरुवात केली, जास्त सेवा करू त्या पद्धतीनेच आपल्यावर जास्त संकटे का येत असतात? तुम्ही ज्या वेळेस एखादं असं घर पाहता की त्या घरामध्ये कोणत्याही देवाची सेवा केली जात नाही, तरी देखील त्या घरामध्ये हसून खेळून सर्व लोक असतात, पैसा पाणी भरपूर असतो, तरी देखील अशा लोकांच्या घरामध्ये कोणत्याही प्रकारची सेवा वगैरे केली जात नाही। परंतु मनामध्ये असा देखील प्रश्न निर्माण होतो की मीच का, माझ्याच घरामध्ये असं का, किंवा मी एवढी देवाची सेवा करते किंवा मी एवढे देव देव सतत करत असते, सतत देवाची सेवा करते आणि सेवा तर इथपर्यंत करते की सर्वच लोक अशी म्हणतात की देवाच्या पाठीमागे लागली आहे किंवा सतत स्वामी स्वामी करत असते। एवढी सेवा करून देखील माझ्याच पाठीमागे एवढे संकटे का, माझ्याच पाठीमागे एवढी दुःख का, असा देखील कधी तुमच्या मनामध्ये देखील प्रश्न निर्माण झाला असेल। परंतु मित्र आणि मैत्रिणींनो, एखाद्या चांगल्या वाटेने जात असताना कधीही तुम्हाला नाही जरी अडचणी आल्या तर त्या वाटेचा कोणत्याही प्रकारे फायदा नसतो। म्हणजेच जर तुम्ही एखादं चांगलं कार्य करायला सुरुवात करता आणि त्यानंतर चांगले कार्य करत असताना काही लोक असे असतात की तुम्हाला ते अडचणीमध्ये पाडत असतात, मुद्दामहून पाडतात, तर काही लोक सतत नावे ठेवत असतात। मग तुम्ही कितीही चांगलं कर्म करत असला तरी देखील कोणाला ना कोणाला ते कार्य तुमचे खटकतच असते। म्हणजे तुम्ही कोणत्या ना कोणत्या दिशेने जसं वाईट आहे असा समाज हा निर्माण होत असतो। त्या पद्धतीनेच नेमकं ज्या वेळेस तुम्ही ईश्वराच्या भक्तीमध्ये सुरुवात करता त्यावेळेस तुमच्या मनामध्ये अशी शंका निर्माण होते की आपण ईश्वराच्या सानिध्यामध्ये आल्यानंतर किंवा ईश्वराची भक्ती करायला सुरुवात केल्यानंतरच आपल्या बरोबर असे घडत असते। कधी कधी काय होत असते की ज्यावेळेस आपण ईश्वराची सेवा करत नाही त्यावेळेस देखील असे घडत असते, परंतु त्यावेळेस आपण कोणावरही दोष देऊ शकत नाही, त्यावेळेस ते आपल्या लक्षात येत नाही। परंतु आपण ईश्वराचा सेवा करायला सुरुवात केल्यानंतर ज्यावेळेस असे घडायला सुरुवात होते त्यावेळेस मात्र आपण सर्वजण ईश्वराला दोष द्यायला सुरुवात करत असतो।
तर मित्र आणि मैत्रिणींनो, यामध्ये ईश्वराचा कोणत्याही प्रकारे दोष नसतो, तर दोष असतो ते आपल्या कर्माचा. त्यामुळे आपण अगोदर जी वाईट कर्म केलेली असतात त्या कर्माचा भोग हा येणार असतो आणि त्या कर्माचा भोग असतो, त्यामुळे आपणा सर्वांना जास्तीत जास्त त्रास होत असतो. आपल्या सर्वांच्या घरामध्ये सतत वादावाद, अडचणी, दुःख, संकटे येत असतात, कारण इथून पुढे आपला प्रवास हा वेगळा चालू होणार असतो. एवढी संकटे येतात, एवढी दुःख येतात, तर ती काय येत असतात? तर तुम्ही या जन्मी किंवा मागच्या जन्मी जे काही वाईट कृत्य केले आहे, तर ती कृत्य आता तुमचं आयुष्य बदललेलं आहे. म्हणजे तुम्ही आता सत्मार्गाकडे, तुम्ही ईश्वराच्या भक्तीकडे निघालेला आहात, तुम्ही ईश्वराच्या चरणाशी गेलेला आहात. त्यामुळे तुमच्या आयुष्यामध्ये जे काही पूर्वी तुम्ही वाईट कर्म केलेले आहेत त्या कर्माचा एकदम भोग येत असतो. त्यामुळे तुम्ही ज्यावेळेस ईश्वराच्या भक्तीमध्ये जात असता त्यावेळेस ते संपूर्ण जो तुम्ही अगोदर केलेले कर्म असतात, वाईट कर्म असतात, त्या कर्माचा भोग हा आयुष्यभर तुम्हाला भोगून संपवायचाच असतो. परंतु इथे झालेलं काय असतं की तुम्ही ईश्वराच्या भक्तीमध्ये गेलेला असता. बदल इथे झालेला असतो. तुम्ही तुमच्या आयुष्याला टर्निंग पॉइंट आलेला असतो. म्हणजे तुमचं आयुष्य पूर्णपणे बदललेलं असतं आणि तुमचं आयुष्य बदललं ते ईश्वराच्या सानिध्यामध्ये तुम्ही गेलेले असतात. त्यामुळे जे तुम्हाला हळूहळू दुःख होणार असतं ते तुमच्या आयुष्यामध्ये बदललेलं असतं. आता ते पूर्णपणे बदललेलं असतं. त्यामुळे ज्यावेळेस तुम्ही ईश्वराच्या सानिध्यामध्ये जात असता त्यावेळेस तुम्ही पूर्वी केलेली जी वाईट कर्म असतात त्या कर्माचा लेखाजोखा ईश्वराच्या ज्यावेळेस तुम्ही भक्तीला सुरुवात करता त्या सुरुवातीपासूनच तुमच्या पाठीमागे लागायला सुरुवात करत असतात आणि तुमचे भोग ईश्वर तुमच्याकडून जास्तीत जास्त तुम्हाला त्रास देऊन ते भोग संपवण्याचा प्रयत्न करत असतात. इथे हा बदल होत असतो. आणि मित्र आणि मैत्रिणींनो, काय करायचं असतं की ज्या वेळेस तुमच्या पाठीमागे भोग आहे, तुमच्या पाठीमागे संकट आहे, तुम्ही ईश्वराची एवढी भक्ती करून देखील तुमच्या पाठीमागचा भोग संपत नाही, तर इथे काय करायचं आहे की जेवढा तुम्हाला त्रास होतोय त्यापेक्षा जास्त तुम्ही ईश्वराची भक्ती करायची आहे. मग ते नामस्मरण असो, त्यांच्या एखाद्या मंत्राचा जप असो. जर तुम्ही श्री स्वामी समर्थांची भक्ती करत असाल तर तुम्हाला सतत श्री स्वामी समर्थांचं नामस्मरण करायचं आहे. तुम्ही काहीही करत असा, काम करत असताना, प्रवास करत असताना, कोणताही कार्य करत असताना तुम्हाला श्री स्वामी समर्थांचं नामस्मरण करायचं आहे. तारक मंत्राचा जप करायचा आहे. श्री स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथाचं नित्य 3 अध्याय पठण करायचे आहे. 11 माळी जप करायचा आहे. जास्तीत जास्त तुमच्याकडून जेवढी होईल तेवढी सेवा करायची आहे. जास्तीत जास्त पारायण करायचे आहे. जेवढं तुम्हाला दुःख येईल त्यापेक्षाही जास्त तुम्हाला सेवा करायची आहे. म्हणजे तुमच्या सेवेचं जे तुमची सेवा आहे ती जास्तीत जास्त वाढत जाईल आणि तुमचे जे कर्माचे भोग आहे ते कमी कमी होईल. इथे होतं काय, ज्यावेळेस तुमच्या घरामध्ये अडचणी आहेत, तुमच्यावर खूप संकटे आलेले आहेत आणि ते तुमच्यावर जे संकटे आहेत ते तुम्ही ईश्वरावरती सोडून द्यायचं आहे. तुम्ही ईश्वराला सांगून टाकायचं आहे की तुम्ही माझ्यावर ज्या संकटे आलेले आहेत, जी अडचणी आलेल्या आहेत, जी दुःख आलेले आहेत, ती सर्व दुःख तुम्ही मला या दुःखामध्ये लढण्याची ताकद द्या. मी सदैव तुमच्या चरणाशी राहणार आहे आणि त्यामुळे तुम्ही मला या दुःखातून बाहेर काढायचं आहे. जेवढं दुःख आहे, जेवढी संकटे आहेत, जेवढी अडचणी आहेत, त्या सर्व तुम्ही ईश्वराच्या सानिध्यामध्ये राहून देखील पूर्ण करू शकता. कारण तुमचे भोग हे तुम्हालाच भोगून संपवायचे असतात. त्यामुळे ज्यावेळेस तुम्ही ईश्वराच्या सानिध्यामध्ये जाणार आहात त्यावेळेस मात्र ईश्वर तुमच्या सर्व भोगांचा तुमच्याकडून भोग भोगून घेणार आहेत. परंतु होतं काय की ज्यावेळेस तुम्ही ईश्वराच्या सानिध्यामध्ये भोग भोगत असता त्यावेळेस मात्र तुमच्या भोगाची तीव्रता कमी होत असते. सुरुवातीला तुम्हाला खूप त्रास होत असतो. तुम्ही सहन देखील करू शकत नाही, अशा पद्धतीचा तुम्हाला त्रास होत असतो. बघा, जी लोक ईश्वराच्या भक्ती करायला सुरुवात करतात, जी नवीन नवीन असतात, तुम्ही स्वतः देखील अनुभव घेतला असेल की ज्या वेळेस तुम्ही ईश्वराचं श्री स्वामी समर्थांचं नामस्मरण करायला बसता त्यावेळेस तुमचं मन कुठे कुठे जात नाही. जिकडे तिकडे कोणीकडेही तुमचं मन फिरत असतं. कधी कधी तुमच्या मन माहेरी जातं, कधी कधी कोणत्या गावाला जातं किंवा कोणत्या मंदिरामध्ये जातं, कोणाविषयी काय काय विचार करत असतं, कोणाविषयी म्हणजे एवढं फिरतं आणि संपूर्ण माहिती तुमच्या मनामध्ये, डोक्यामध्ये आणून साठवून ठेवतं. परंतु तुमचं मन ईश्वराच्या नामस्मरणामध्ये लागू मात्र देत नाही. किती वेगवेगळ्या प्रकारचे विचार तुमचं मन आणतं.
एवढे विचार तुमच्या मनामध्ये निर्माण होतात ज्यावेळेस तुम्ही ईश्वराचं नामस्मरण करायला बसता, त्यावेळेस तुमचं मन एवढं फिरतं की ते तुम्हाला ईश्वराचं नामस्मरणच करू देत नाही. कितीतरी गावं फिरून येतं, कितीतरी शहरं फिरून येतं, कितीतरी माणसांची ओळख करून देतं, किंवा कितीतरी लोक आपल्याला कधी काय बोलली होती याची देखील आपल्याला सतत आठवण करून देतं. मित्र आणि मैत्रिणींनो, जर तुम्ही कधी ईश्वराचं नामस्मरण केलं नसेल तर तुम्ही एकदा ईश्वराच्या नामस्मरण करायला शांतपणे बसा. त्यावेळेस तुम्हाला देखील समजेल की तुमचं मन किती चंचल आहे आणि तुम्हाला तुमचं स्वतःचंच मन ईश्वराच्या सानिध्यामध्ये जाण्यापासून कसं थांबवत आहे. जी लोक ईश्वराच्या सानिध्यामध्ये गेलेली आहेत, जी लोक ईश्वराचं सतत नामस्मरण करतात, ईश्वराची सेवा करतात, ते देखील यातून गेलेले असतात. परंतु जे नवीन नवीन आहेत त्यांना देखील स्वतःचंच मन, तुमचंच मन ईश्वराच्या नामस्मरणामध्ये जाऊ देत नाही. हे एक उदाहरण आहे. त्यामुळे तुम्ही जर एखाद्या चांगल्या कार्याला सुरुवात करता त्यावेळेस अडचणी ही नक्कीच येतच असतात. परंतु ज्या वेळेस तुमच्या संपूर्ण अडचणी संपून जातात त्यावेळेस मात्र तो आनंद हा खूप मोठा असतो. जे यश तुम्हाला मिळणार असते ते या गगनामध्ये सुद्धा न मावणारे असते. त्यामुळे तुम्ही कोणत्याही प्रकारचा विचार करायचा नाही की मी ईश्वराच्या सानिध्यामध्ये आलो किंवा मी ईश्वराची सेवा करायला सुरुवात केली आणि मी जेवढी जास्तीत जास्त सेवा करेल तेवढाच माझ्या घरामध्ये, माझ्या कुटुंबाला किंवा मला जास्तीत जास्त त्रास होत आहे. तर हे आपल्या कर्माचे भोग असतात. त्यामुळे हे आपण पूर्वीपासून जे केलेले कर्म असते त्यामुळे आपल्या आयुष्याला एक वेगळंच वळण मिळणार असते. त्यामुळे ईश्वर भगवंत ज्या देवाची तुम्ही सेवा करत असतात ते ईश्वर भगवंत तुमच्याकडून तुमच्या वाईट कर्माचे भोग अगोदर भोगून घेत असतात आणि त्यानंतर मात्र ज्यावेळेस तुमचे संपूर्ण भोग भोगून होतील त्यावेळेस मात्र साक्षात तुम्हाला ते ईश्वर दर्शन द्यायला सुद्धा कमी करणार नाहीत. म्हणजे तुम्ही एवढे पुण्यवान बनाल, तुम्ही एवढे नशीबवान बनाल. त्यामुळे सर्वात प्रथम या अडचणी, ये संकटे, ये दुःख आहेत या दुःखांना पार केलं पाहिजे. हे सर्वांच्याच बाबतीत घडत असतं. तुमच्याच बाबतीत घडतंय असं काहीही नाही. मी असो किंवा तुम्ही असो किंवा कोणताही ज्ञानी पुरुष असो, त्या प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये ज्यावेळेस सुरुवातीला तो ईश्वराच्या शक्ती किंवा ईश्वराचं नामस्मरण, ईश्वराची भक्ती करायला सुरुवात करत असते त्यावेळेस प्रत्येकालाच यातून जावं लागत असतं. तुमच्या मनामध्ये सतत असं येत असेल की मी इतक्या वर्ष झालं सेवा करतेय किंवा मी इतक्या वर्ष झालं सेवा करतोय, 10 वर्ष झालं, 20 वर्ष झालं, परंतु माझ्या पाठीमागची संकटे संपतच नाहीत. तर सेवा करताना मनापासून मनोभावे सेवा करायची आहे. मित्र आणि मैत्रिणींनो, कधी कधी असं होत असतं की तुम्ही खूप वर्षापासून ईश्वराची सेवा करत असता, त्याबरोबरच तुम्ही एवढं देखील तुमच्याकडून होत असतं की तुम्ही ईश्वराची सेवा मात्र खूप मनापासून करत असता आणि त्याबरोबरच तुम्ही एखाद्याला वाईट देखील चिंतत असता. त्यावेळेस तुम्ही केलेल्या सेवेचं कोणत्याही प्रकारचं फळ तुम्हाला मिळत नाही. त्यामुळे हे देखील कारण असू शकतं की तुम्ही केलेली सेवा ही ईश्वरापर्यंत पोहोचत नाही. मित्र आणि मैत्रिणींनो, असं सांगितलेलं आहे एका ग्रंथामध्ये की ज्यावेळेस तुम्ही ईश्वराची भरपूर सेवा करता, तुम्ही भरपूर सेवा करत असता, जेवढी तुमच्याकडून शक्य होईल त्यापेक्षाही जास्त तुम्ही ईश्वराची सेवा करण्याचा प्रयत्न करत असता. परंतु ज्यावेळेस तुम्ही एखाद्याला वाईट चिंतता, एखाद्याला वाईट निंदता, त्यावेळेस तुमच्याकडे जे पुण्याचा वाटा आहे किंवा तुमचं जे चांगले कर्म आहे, तुम्ही जी ईश्वराची सेवा केलेली आहे, तुम्ही जी केलेली सेवा आहे त्याचं फळ ज्या व्यक्तीला तुम्ही निंदलं आहे, ज्या व्यक्तीला तुम्ही वाईट चिंतलं आहे त्या व्यक्तीला ते फळ जातं आणि त्याचे जे वाईट गुण आहेत ते फळ तुमच्या अंगी येतं. त्यामुळे तुमच्या पाठीमागचे भोग देखील सरत नाहीत. देखील तेवढे सत्य आहे, कारण हे असे आहे की हे काही लोकांना माहीत आहे किंवा काही लोकांना माहीत नाही. त्यामुळे तुम्ही ईश्वराची कितीही भक्ती केली आणि त्यानंतर तुम्ही एखाद्याला वाईट चिंतलं तर त्याचं फळ तुम्हाला कधीही मिळत नाही. त्यामुळे कधीही ईश्वराची सेवा करत असताना, ईश्वराची भक्ती करत असताना, कोणतीही सेवा करत असताना जेवढे तुम्ही चांगले कर्म कराल, प्रामाणिकपणे कर्म कराल, हे देखील तेवढेच महत्त्वाचे आहे. आणि त्याबरोबरच महत्त्वाचं म्हणजे की तुम्ही सेवा करता, भरपूर सेवा करता, त्यामुळे तुम्हाला तिथून पुढे कधीही कोणालाही वाईट चिंतायचं नाही, कधीही कोणालाही वाईट बोलायचं नाही.
कधीही कोणत्याही व्यक्तीने कधीही त्रास दिला तर तो ईश्वरावरती सोपवून द्यायचा आहे, कारण ईश्वर हे प्रत्येकाचा हिशोब घेत असतात. त्यामुळे प्रत्येक गोष्टीवर तुम्हाला रिॲक्शन करण्याची गरज नाही. तुम्ही कधीही कोणतेही काम करत असताना ईश्वरावरती सोडून द्यायचं आहे. ईश्वर जे करणार आहे ते चांगलेच करणार आहेत. फक्त वेळ येण्याची गरज असते. वेळ आल्यानंतर प्रत्येकाच्याच कर्माचा हिशोब केला जातो. ईश्वराचा ज्यावेळेस ईश्वर न्याय करतात त्यावेळेस त्या पुढच्या व्यक्तीला कोणत्या प्रकारचा त्रास होईल हे आपण देखील सांगू शकत नाही. मित्र आणि मैत्रिणींनो, त्यामुळे ईश्वराची भक्ती करत असताना, ईश्वराची सेवा करत असताना खूप जास्त त्रास होतोय किंवा ईश्वराच्या भक्तीमध्ये गेल्यानंतरच त्रास चालू झालेला आहे असे मनामध्ये विचार आणू नका. कारण हे आपल्याच कर्माचे भोग आहेत. आपल्याला जो त्रास होतोय, आपल्याला जो काही त्रास होतोय किंवा आपल्यावर जी अडचणी येत आहेत, आपल्याला जी संकटांना सामना करावा लागतो, ते सर्व आपल्या कर्माचे भोग आहेत. हा मनामध्ये विचार ठेवा आणि जेवढा त्रास होईल त्यापेक्षा जास्त सेवा करा. त्यापेक्षा जास्त ईश्वराचं मनन करा, चिंतन करा. जेवढा जास्त त्रास तेवढी जास्त सेवा. हे देखील मनामध्ये ठामपणे ठेवायचं आहे, की मला जेवढा जास्त त्रास होईल तेवढीच मी जास्तीत जास्त ईश्वराची सेवा करणार आहे. मग जेवढा त्रास होईल, अजून त्रास झाला अजून सेवा करा, अजून त्रास झाला अजून सेवा करा. ईश्वर देखील आपल्याकडून आपले कर्माचे सर्व भोग संपले पाहिजे आणि त्यावेळेस तुम्ही निखारून निघणार आहे. आणि ज्या वेळेस तुम्ही निखारून निघाल त्यावेळेस मात्र ईश्वराच्या चरणाशी तुम्ही साक्षात स्वतःला अनुभूती घ्याल. ज्यावेळेस तुम्हाला अनुभव येईल की साक्षात तुम्हाला ईश्वराने दर्शन दिलेलं आहे किंवा साक्षात समोर तुमच्या ते ईश्वर आलेले आहेत, त्यावेळेस मात्र तुम्ही स्वतःला खूप नशीबवान मानाल. कारण कधीही कोणतेही चांगले कर्म करायचे म्हटले तर त्या अगोदर परीक्षाही द्यावीच लागते. मित्र आणि मैत्रिणींनो, ईश्वराला देखील देवपण येण्यासाठी टाकाचे घाव हे सोसावेच लागतात. म्हणजे दगडातून ईश्वर बनण्यासाठी ईश्वराला देखील खूप दुःख सहन करावे लागते, खूप त्रास सहन करावा लागतो. मग आपण तर मनुष्य आहोत. त्यामुळे मनुष्याला देखील आपले जीवन सार्थक बनवण्यासाठी ईश्वराच्या चरणाशी राहणं खूपच गरजेचं आहे. कितीही संकटे आले, कितीही अडचणी आल्या, कितीही दुःख आलं तर ईश्वराची साथ सोडायची नाही. त्याबरोबर ईश्वराला सतत विनवायचं आहे की तुम्हीच मला यातून बाहेर काढू शकता, तुम्हीच मला या अडचणातून बाहेर निघण्याचं बळ देऊ शकता. सतत तुम्हाला ईश्वराला जाणीव करून द्यायची आहे की मी तुमचाच आहे, त्यामुळे तुम्हीच माझे सर्व काही तारायचे आहे. मित्र आणि मैत्रिणींनो, श्री स्वामी समर्थ हे एक रूप आहे आईचं. त्यामुळे आई ही आपल्या लेकरांना कधीही दुःखात अडचणीत पाहू शकत नाही. त्यामुळे आई ही आपल्या लेकरांच्या, आपल्या मुलांच्या, आपल्या बाळांच्या सदैव बरोबर असते. त्यामुळे तुम्ही कधीही कोणत्याही प्रकारच्या अडचणी लगेच संकटांना घाबरायचं नाही. तसं मी आईला बरोबर आहे हे लक्षात ठेवायचं आहे. श्री स्वामी समर्थांना तुम्ही सतत म्हणा, तुमच्यावर जेवढी अडचणी येतील, जेवढी संकट येतील, त्यावेळेस तुम्ही स्वामींना सतत प्रार्थना करायची आहे की श्री स्वामी समर्थ, तुम्ही जेवढी मला संकटे दिलेली आहे, जेवढ्या अडचणी दिलेल्या आहेत, त्यातून बाहेर निघण्याचं बळ मला द्या. साथ ही सोडू नका, सदैव माझ्या बरोबर राहा, असे तुम्ही श्री स्वामी समर्थांना विनवायचं आहे. श्री स्वामी समर्थांना प्रार्थना करायची आहे, माझ्या बरोबर तुम्ही सदैव राहा. मित्र आणि मैत्रिणींनो, ज्यावेळेस ईश्वराचं तुम्ही सतत नामस्मरण करता, जिथे तुमचं नाम ईश्वराचं घेता त्यावेळेस ईश्वर त्या ठिकाणी असतातच. त्यामुळे तुम्ही सदैव ईश्वराचं नाव घ्यायचं आहे. ईश्वराचं नामस्मरण कधीही सोडायचं नाही आणि इथून पुढे मनामध्ये कधीही शंका आणायची नाही की ईश्वराच्या नामस्मरणामध्ये, ईश्वराच्या भक्तीमध्ये आल्यापासून आमच्यावर संकटे येत आहेत, आमच्यावर दुःख येत आहे, आमच्यावर अडचणी येत आहेत, असा कोणत्याही प्रकारचा मनामध्ये विचार आणायचा नाही. तर इथून पुढे तुमच्या भक्तीचा, तुमच्या ईश्वरावर असलेल्या तुमच्या विश्वासाची परीक्षेचा वेळ आहे. आता इथून पुढे तुमची परीक्षेला सुरुवात झालेली आहे असा मनामध्ये विचार आणायचा आहे. आणि जेवढा त्रास होईल तेवढा जास्त तुम्हाला ईश्वर शक्तीचा, ईश्वराचा अभ्यास करायचा आहे आणि त्यानंतर तुम्ही परीक्षेत हे 100% पास होणारच आहे. त्यामुळे तुम्हाला सतत ईश्वराची साथ मात्र कधीही सोडायची नाही. मित्र आणि मैत्रिणींनो, इथून पुढे जर तुमच्या मनामध्ये कधी शंका आली तर तुम्ही ईश्वर हेच
सर्वस्व आहे हे स्वीकार करायचा आहे आणि ईश्वराला सर्व काही मानायचं आहे. त्यामुळे तुम्ही ईश्वराची साथ कधीही सोडायची नाही. त्यांनीच दुःख दिलं आहे, त्यांनीच अडचणी दिल्या आहेत, त्यांनीच आनंद देखील तेच देणार आहेत. जे काही तुमच्या आयुष्यामध्ये करणार आहेत ते ईश्वर श्री स्वामी समर्थच करणार आहेत. हे मनामध्ये तुम्ही एकदम फिट करून ठेवायचं आहे की ईश्वर हे सर्वस्व आहे आणि ईश्वरच तुम्हाला यातून बाहेर काढणार आहेत. मित्र आणि मैत्रिणींनो, तर एवढीच माहिती तुमच्या सर्वांबरोबर शेअर करायची होती. ईश्वराची साथ कधीही सोडू नका एवढंच तुम्हा सर्वांना सांगायचं होतं. तुम्ही सर्वांनी मिळून माझा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकला त्याबद्दल मी तुम्हा सर्वांची खूप खूप आभारी आहे. तुम्ही सर्वजण सदैव सुखी राहा, समाधानी राहा, आनंदी राहा हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि इथेच थांबवते. तुम्हा सर्वांना श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.